अंतरेमी बाबा. काय झालं बालक? बा मला माहित पडलं तुम्ही खूप अंतरेमी आहे. तू बरोबर ठिकाणी आला बाबू. आपण लय मोठा अंतर्गामी आहे. आपण हिमालय पर्वतवर 80 वर्ष तपस्या केलेली आहे. मग काय तर नाण्य करायचं आपला. हा 80 वर्ष तपस्या घंटा तुम्ही इथे जेवण करू नका. अरे बाबू ते काय झालं, मी आहे की हिमालय पर्वत मध्ये थंडीत राहा म्हणजे ते बर्फात आंध्रला गुफेत डायरेक्ट. तर मग माझी वय नाही झाली, नाही मी तर आबा व्हायचा असतो. तुम्ही खूप अंतरेमी आहे ना. मग माझा एक प्रश्न आहे. तू बरोबर बाबा जो आला बाबू. आता आपण अंतरामी आहे. आता प्रश्न ऐकू उत्तर फक्त प्रश्न विचार तू. चाल बाबा आपलं डोकं दुखत असते तर आपण डोकं दुखीची गोळी खातो. त्या डोकं दुखीच्या गोळीला कसं काय माहित की आपलं डोकंच दुखते. फसला गड्या माणूस, फसला माणूस. अरे मला तर उत्तर येते नाही. आपल्या मनात काहीतरी फुसूर करून राहिलं का? हा तुम्हाला जमत नाही वाटते. मला माहित पडलं आता. काय मला माहित नाही? अरे इतका अंतर आम्ही. अरे मला माहितच आहे. तू फक्त थांब फक्त आता. सांगा मग तुम्हाला माहिती आहे सांगा मग आता तुम्ही सांगा. अरे बाबू आपण गोळी घेत असतो की नाही, त्या गोळी मध्ये की नाही GPS ट्रॅकर लायला असते. तर ते आपल्याला त्या गोळीला बरं माहित पडत असते की कुठे डोकं दुखू राहिलं, कुठे पोट दुखू राहिलं म्हणून ते गोळी संग पाणी पेल्यावर तर GPS खराब होऊन जाते मग. तोही बरोबर आहे कडे बाबू. थांब मग. हा आता समजलं मला ते काय. डॉक्टर नाही तुले गोळी सांगते की डोकं दुखायची आहे, तर मग त्या गोळीला ऐकून जात असते. मग त्या गोळीला माहित पडत असते की आपल्याला डोकं दुखायची आहे आपण गोळी, ते आपलं डोकं बसत असते. असं आहे ते. बाबा तुम्ही खूप अंतर्यामी हो. बाबा 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 की जय हो. बाबा बाबा की जय हो.